तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरिपाठामधील ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला अभंग आणि हरिपाठाचा दुसरा अभंग या अभंगाचा अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। तर तो अभंग असा आहे। देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। आसुनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव मनी व्यासाची खुना द्वारकेची राणा पांडवाघरी। तर या अभंगाचा अर्थ सांगण्यापूर्वी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री साईनाथाय नमः, ज्ञानेश्वर महाराज की जय। तर हा अभंग ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे ते पहा। देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या, म्हणजे देवाच्या द्वारामध्ये जर आपण क्षणभर उभा राहतो तर आपणास चारी मुक्तीचा लाभ होतो। चारी मुक्ती म्हणजे चार दिशा आहेत। या चारी दिशेकडून येणारी जी बंधनं आहेत त्या सर्वांपासून आपल्याला काय भेटते, मुक्ती भेटते। आणि आपण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। हरिमुखे हे तोंडातून आपल्या मना म्हणत आहेत ते, आणि त्यामुळे होणारे पुण्य हे अगणित असते। देवाचं नाव घेतल्याने जे पुण्य होते ते अगणित न मोजता येण्यासारखे पुण्य आपल्या हातून होत असते देवाचं नाव घेतल्यामुळे। आसुनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, म्हणजे संसारामध्ये राहून जिवेला वेग देऊन आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे। आसुनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, आणि वेदशास्त्र जे आहेत ते दोन्ही हात उभे करून सांगत आहेत। काय सांगत आहेत की तुम्ही संसारामध्ये राहून जिवेला वेग देऊन नामस्मरण करा, त्यामुळे तुम्हाला मुक्तीचा लाभ होईल, असे वेदशास्त्र हात वर करून सांगत आहेत। ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुनी, द्वारकेची राणे पांडवाघरी। आता ज्ञानदेव महाराज काय म्हणत आहेत, ते स्वतः सांगत नाहीत, ते म्हणत आहेत की व्यासांना प्रमाण घेत आहेत। महर्षी व्यास ऋषी जे होऊन गेलेले आहेत त्यांना प्रमाण घेत आहेत ते, आणि काय म्हणत आहेत, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुनी, द्वारकेची राणे पांडवाघरी। जर आपण नामस्मरण केलो तर भगवान आपले योगक्षम वाहण्यास येतील, म्हणजे आपल्याला ते आपल्या जीवनामध्ये मदत करतील। महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण हे पांडवांच्या घरी होते, त्यांची कामे करत असत पांडवांच्या घरी। कारण पांडव हे धर्माला धरून होते आणि ते देखील देवाचे भक्त होते, त्यांची भक्ती खूप आगाध होती। त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे पांडवांच्या घरी वास करत होते, त्यांच्या जीवनात त्यांना मदत करत होते, प्रत्यक्ष देव त्यांना मदत करत होता। तर असं ज्ञानेश्वर महाराज व्यासांचं प्रमाण घेऊन सांगत आहेत। तर हा अभंगाचा अर्थ इथे समाप्त होत आहे। धन्यवाद।